नमस्कार. काही काही जणांच्या आयुष्यात अकस्मात असं काही वळण येतं की त्यांचा स्वतःवरचा ताबा सुटतो. काय घडतंय, कसं घडतंय हे कळायच्या आतच परिस्थिती हाताबाहेर जाते. मानसिक विकारांच्या बळी ठरलेल्या अनेक जणांना अशा अनुभवातून जावं लागतं. पण योग्य तो उपचार झाला, जवळच्यांची खंबीर साथ लाभली तर अशा व्यक्तीही स्वतःला सावरू शकतात. कसं पाहूयात विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव मध्ये. उल्का पाटील स्किझोफ्रेनियासारख्या अत्यंत गुंतागुंतीच्या विकाराने कधी काळी तिला ग्रासलं होतं. उशीर होता होता योग्य तो उपचार झाला, आई वडिलांची अगदी प्रेमळ आणि खंबीर साथ लाभली, त्यामुळे 17 वर्ष ती त्या विकाराचा सामना करते. स्किझोफ्रेनियावर यशस्वी मात केल्याबद्दल तिला द्विज पुरस्कारही मिळालाय. तिच्या या वाटचालीत तिच्या मुलाचा खूप मोठा वाटा आहे. कसं सावरलं उल्कानी स्वतःचं आयुष्य जाणून घेऊया. बोलावूया उल्का पाटीलला. बस आमच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत आहे. धन्यवाद. कशी आहेस तू आता? आता खूप मजेत आहे. हो हो. उल्का, तू राहतेस कुठे? शहापूरला राहते मी. आणि आता काय करतेस तू? घरीच असतेस? आता मी घरीच असते, कारण कसं झालं 12वी पर्यंत मी शिक्षण घेतलं. बरं. पण पुढे या आजारामुळे म्हणजे अचानकच आजार वगैरे झाला. अच्छा. त्यामुळे मग मी पुढे काहीच नाही करू शकले. 12वी पर्यंत कुठे केलं शिक्षण? 12वी पर्यंत मी पुण्याला होते, एसटी कॉलेजला. बरं, म्हणजे तुम्ही मूळ पुण्याचे आहात का? नाही, मूळ आम्ही कोकणातले, सिंधुदुर्ग. बरं बरं. आणि मग पुण्याला सगळं पूर्ण परिवार? पुण्याला म्हणजे आम्ही इकडे शहापूरला होतो ना राहायला, मग कॉलेजला मी पुण्यालाच गेले. असं. बरं बरं. आणि शालेय शिक्षण सगळं शहापूर? शालेय शिक्षण पहिले भातसा प्रोजेक्ट म्हणून आहे, तिथे राहायचो आम्ही. मग तिथे 10वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. बरं बरं. आणि मग पुण्याला मग तिकडे काय हॉस्टेलला होतीस? हो, हॉस्टेलला होते. अच्छा. मग हा स्किझोफ्रेनियाचा विकार तुला कधीपासून सुरू झाला? हा विकार म्हणजे 11वी माझी वार्षिक परीक्षा म्हणजे जवळ आली होती, त्या म्हणजे तो पिरियड होता, तो सुरुवातीचा, म्हणजे तो आजारपणाचाच काळ होता. बरं. तेव्हा मला स्वतःला नाही समजलं की मला असं काही, आणि मला स्वतःला विश्वासही वाटला नाही की मला मानसिक आजार झाला असेल असं. अच्छा. असं मला स्वतःला वाटलं नाही. पण म्हणजे काय पद्धतीचं वागणं होतं ज्याच्यामुळे असं? फार म्हणजे इतका वागणं वेगळंच होतं अगदी. म्हणजे मी कोणाशीच महिनाभर मी कोणाशी नाही बोलले, एकदमच म्हणजे गप्प, चिडीचूप, एक शब्द नाही तोंडातून. अच्छा. आणि मग हॉस्टेल मधल्या मुली पण मग मला सांगायला यायच्या, उल्का तू बोलत का नाहीस, बोलत जा, असं सांगायला यायच्या. पण मग काही काही मुली अशाही होत्या की ज्या माझा द्वेष करायच्या, ज्या माझा द्वेष करायच्या. म्हणजे हा बाबा उल्का अशीच आहे, तिला काही असं, तिला असंच काही झालंय, ती बोलतच नाही, म्हणजे त्यांना माझा राग यायचा असं. अच्छा अच्छा. त्यांना राग यायचा. पण काही काही मुली अशाही होत्या की त्यांनी मला चांगलं समजावण्याचा प्रयत्न केला. बरं, त्याच्या आधी कधीही असं डिप्रेशन मध्ये जाणं किंवा असं कधीच काही? आणि अचानक झालं, ते अचानकच झालं म्हणजे. बरं बरं. तुझ्या तिकडच्या ज्या शिक्षिका असतील किंवा वॉर्डन असतील, ते रेक्टर वगैरे होत्या, रेक्टर होत्या, शिक्षिका वगैरे, तसं कॉलेजचा माझा काही एवढा संबंध आला नाही. बरं. जास्त संबंध आला तो हॉस्टेलशीच. म्हणजे म्हणजे कारण तिथे राहणं वगैरे तिथेच ना, त्यामुळे जास्त संबंध हॉस्टेलशी आला. पण तू कॉलेजला जायची? कॉलेजला जायची मी, पण त्या टीचरना वगैरे तेव्हा माझ्याबद्दल नाही एवढं काही कळलं. मग तू 1 महिना कोणाशीच बोलली नाही? 1 महिना मी कोणाशीच बोलली नाही. आणि मी एवढी ब्लँक होऊन गेले होते, म्हणजे काही मला स्वतःला समजत नव्हतं की मला काय झालंय. बरोबर आहे. मलाच कळत नव्हतं. मग तीच अशी सुरुवात वाढत वाढत गेली. अच्छा. आणि नंतर मग मला स्वतःला कळलं नाही आणि घरातल्यांनाही कळलं नाही. अच्छा. मग त्यांनी माझी ट्रीटमेंट सुद्धा केली नाही. मी त्याच अवस्थेत, जवळजवळ त्याच अवस्थेत मी 2 वर्ष होते. मग रेक्टरनी तुझ्या आई वडिलांना कळवलं? हो, रेक्टरने कळवलं आई वडिलांना. ते आले का भेटायला? हो, मग आई वडील आले माझे. बरं. आणि मग मला घेऊन गेले. मग आणि मग कॉलेजमधून म्हणजे वडिलांनी मला नाही ठेवलं कॉलेजला वगैरे, मग घरीच गेले मी असं. आणि आजारी पडले ती इतकी, म्हणजे खूप असं भयानक अवस्थेतच आजारी पडली. म्हणजे पण तुला काही त्याचं आकलन नाही की काय झालं होतं वगैरे? काही मला तुला आठवतही नाही मला आता. बरं. मी जोशी डॉक्टरांकडे ऍडमिट होते ठाण्याला. अच्छा अच्छा अच्छा. बरं. पण तेही दिवस मला आता नाही आठवत, म्हणजे तिथे काय झालं होतं. फक्त मला एक प्रॉब्लेम मात्र आला की तिथे मी माझी मान, म्हणजे मानेला प्रॉब्लेम आला होता.
हो हा, अच्छा. म्हणजे तिथे मी 8 दिवस राहिले. 8ही दिवस माझी मान म्हणजे पूर्ण वाकडीच होती अशी, आणि त्याच अवस्थेत मी अशी 8 दिवस मी तशी चालत होते. बापरे. पूर्ण मान म्हणजे असं मानेलाच हे झालं होतं. अच्छा. आणि डॉक्टर आणि डॉक्टरनी सांगितलं होतं की तो गोळ्यांचा साईड इफेक्ट आहे. अच्छा. पण तो इतका म्हणजे खूप डेंजर होता. बरं, तुझे आई वडील आपल्या स्टुडिओमध्ये आलेत, आपण त्यांचंही स्वागत करूया. हो हो हो. नमस्कार. आता उल्का सांगत होती की 12वीत, त्याच्या आधी 11वीत असताना ती 1 महिना बोलत नव्हती कोणाशी हॉस्टेलमध्ये. त्याची तुम्हाला समज होती का? म्हणजे रेक्टरनी तुम्हाला कळवलं होतं का? ज्यावेळी जास्त झालं त्यावेळी तिने कळवलं आम्हाला. अच्छा. बरं, काय पद्धतीचं वागणं होतं नेमकं? म्हणजे काय सांगून रेक्टरनी तुम्हाला बोलवून घेतलं त्यावेळेला? तिचं म्हणजे वागणं जे विचित्र प्रकारचं वागणं होतं काय, म्हणजे लाफिंग वगैरे, हसणं वगैरे म्हणा. अच्छा. आणि बिहार त्यांना बरोबर वाटले नाहीत. अच्छा. पण तरी 2 वर्ष त्यांनी तसं तिला ठेवून घेतलं होतं. 2 वर्ष नाही, एवढे नाही. अच्छा. 11वी 12वी 1.5 वर्ष. 1-1.5 वर्ष. 11वी झाल्यानंतर थोडं तिला 12वीच्या ह्याला झाला त्रास. अच्छा. पण 11वीत झाल्यानंतर ती सुट्टीसाठी घरी आली होती का? मॅडम तिला 11वी पासून तिला असा त्रास होत होता ना, तर मला जाणवत होतं ते. कारण ती सुट्टीमध्ये जेव्हा आली ना, तेव्हा म्हणजे अशा बऱ्याच काही घटना तिच्या बाबतीत घडल्या. त्याच्यावरून म्हणजे मी अंतर्मुख होऊन मला विचार समजत केला. होतं. अच्छा. पण तेव्हा तुम्ही कुठल्या डॉक्टरकडे गेला होतात का हा विचार व्यक्त करायला? नाही, काही सुचलं नाही. मी फक्त एकच विचार करायची की ती एवढी हेल्दी दिसते. अच्छा. मग तिला निश्चितपणे होतंय तरी काय, म्हणजे मला काही समजतच नव्हतं. अच्छा. फक्त जाणवायचं मात्र तिच्यातलं जे परिवर्तन होतं ना, ते मला जाणवत होतं. आधी बालपणात ती कशी होती? रागीट आणि हट्टी होती एकदम. रागीट आणि हट्टी सगळीच पोरं असतात. तो स्वभाव लहानपणापासून होता तिचा. अच्छा अच्छा. बरं बरं बरं. म्हणजे तिच्या भावंडांना काही दिलं बिलं तर ती हिसकून घ्यायची हो त्यांच्याकडून. का? किती भावंड? 2 भावंड. एक भाऊ आहे हिच्यापेक्षा लहान आणि एक दुसरी बहीण हिच्यापेक्षा मोठी आहे. आणि बरं, मग तुम्हाला तिच्या व्यवहारात अंतर तुम्हाला जाणवलं, पण तरी म्हणजे कॉलेजमध्ये तू 11वीत किती मार्क पडले तुला? 11वीत फर्स्ट क्लास होता मला, 65.85. म्हणजे एवढं सगळं होऊन सुद्धा अभ्यासात चांगली होतीस तू? अभ्यासात चांगले होते. अच्छा. तू आर्ट्स मध्ये होतीस का Arts science? मध्ये होते. Arts मध्ये. ठीक आहे. मग 12वीत परत तिला कॉलेजमध्ये जावं लागलं, हॉस्टेलला गेली आणि पुन्हा तोच त्रास सुरू झाला का? हं? आणि मग त्याच्यानंतर रेक्टरनी साधारण कधी तुम्हाला बोलवून घेतलं? ते काय माहिती का, हा आजार आहे आम्हालाच माहिती नव्हतं. बरोबर आहे. अशा प्रकारचं. हो. आणि आमच्या मनामध्ये असं काहीच नाही पहिला हा आजार झालेला आहे. नंतर आम्हाला त्याची जाणीव झाली, हा काहीतरी म्हणजे मानसिक आजार आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही जेव्हा तिला घरी आणलं तेव्हा तुम्हाला माहिती होती? त्यावेळी 8-10 दिवसात आम्हाला माहिती पडलं अच्छा. की हिला मनोरुग्णाकडे न्यायला पाहिजे, डॉक्टरांकडे. बरं, मग तुम्ही तातडीनं नेलत का तातडीने नेलं. तिला? हो. मग काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरने काय ऍडमिट करून घेतलं लगेच, म्हणजे 12वी नंतर लगेच? हो. अच्छा. आणि आम्ही आणलं. डॉक्टर बोलले थोडा लेट झाला असता तर तुमची केस गेली असती. कारण शिर माझी म्हणजे उडायची, कपाळाची शिरच उडत होती. अच्छा. बरं. आणि त्याच अवस्थेत मी गेले होते दवाखान्यात. बरं. तिचे डोळे पूर्ण असे वर जायचे. आणि डोळे खूप वर. फिट्स यायचे का? फिट्स नाही, फिट्स वगैरे काय. बरं बरं. फिट्स नाही. बरं. पण स्किझोफ्रेनिया नावाचा एक असा मानसिक विकार आहे, ह्याची तुम्हाला माहिती होती का नाही? ह्याच्या आधी? नाही, अजिबात नाही, दोघांनाही अजिबात आम्हाला नाही. काहीच माहिती खूप म्हणजे आम्ही नव्हतं. अशा प्रकारचा आजार आहे माहितीच नव्हतं. नंतर डॉक्टरने आम्हाला सांगितलं की अशा प्रकारचा आजार आहे, अच्छा. मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो आणि मग तो सेल्स बदलतात आपल्या मेंदू मधले. हे आम्हाला नंतर माहिती पडलं. बरं. तुमचं शिक्षण कितपर्यंत झालंय? मी इंजिनियर आहे. आणि तुम्ही? मी MA BEd. विस्तार अधिकारी, एक्सटेन्शन ऑफिसर आहे. अच्छा. तिला जेव्हा हॉस्टेलमधून घरी आणलं त्याच्यानंतर लगेचच ठाण्याला ऍडमिट केलं का त्याच्या आधी कुठे दुसरीकडे वगैरे तुम्ही नाही, नेलं? त्याच्या आधी थोडं देव धर्म आपल्या कोकणात असतं ना, काय भूत लागलं काय लागलं, म्हणजे असे जे काय प्रकार होते ते 15 दिवस झाले. आमच्या डोक्यात नाही ती आयडिया म्हणजे असा आजार आहे वगैरे. म्हणजे तुम्ही मांत्रिक तांत्रिक वगैरे असे काही प्रकार केले का? असं अच्छा. तुम्ही गेलात त्यांच्याकडे? हो, गेले पण त्यांच्याकडे. मग त्यांनी काही उपचार करायचा प्रयत्न केला? कसं मॅडम उपचार करणार, ते मानसिक तांत्रिकांचं कसलं काय एवढं, त्यांना पण काय समजत नव्हतं तिच्याबद्दल. आणि मला स्वतःला पटत नव्हतं, बुवा वगैरे मला स्वतःला पटत नव्हतं. मग मी तेव्हा ओरडायची, नाही करायचं. म्हणजे बुवाकडे जायचं होत होती की मला नाही पटायचंच नाही मनाला.
हे बुवाबाजी करणं वगैरे हे पटतच नव्हतं. तिथे मॅडम माझ्या असंच आम्ही सगळे बसलेले होतो, आमची सगळी फॅमिली बसली होती तिथे. रात्रीची वेळ होती आणि तेव्हा माझे लहान दीर होते सगळ्यात. तर त्यांच्या अंगात आल्यासारखं काहीतरी घडलं असं आणि त्यांनी तिथेच आमच्या देवाची एक वेताची काठी आहे, वेताची काठी आहे, तर ती काठी घेतली आणि तिच्या पाठीवर असे जोरजोरात त्यांनी असं हे केलं, म्हणजे खूप जोरजोरात सपासप वार केले पाठीवर वार का तर अंगात भूत आलंय असं. आणि सगळे हॉल सगळे बसलेले होते, पण कुणीही प्रतिकार केला नाही की तिला म्हणजे मारायचं नाही वगैरे, असं कुणी प्रतिकार केला नाही. आणि मी तिला सोडवण्याचा प्रयत्न करत होते, तर त्यांना कोण त्यांच्या मनात काय भावना होत्या, तिला मारू दिलं म्हणजे. आणि अतिशय इतकं भयानक मारलं ना, ती भयानक मारल्याबरोबर तिचा म्हणजे जास्त उद्रेक झाला आणि तिने असं जोरात उद्रेक केला, हात बी तसे तिने आपटले आपले, तिच्या हातात ह्याच्या बांगड्या होत्या काचेच्या, हात टोकले असे आपटले आणि अतिशय मोठा असा उद्रेक झाल्यासारखं झालं. आणि तिच्या मेंदूची बीपी असते, ती बीपी वाढली आणि तिला असे हे येत होते, स्पंदन येत होती इथे, म्हणजे कपाळाला. इतके भयानक तिची अवस्था फार तेव्हा कठीण झाली, म्हणजे असं. बापरे. आणि मग त्याच अवस्थेत आम्ही रात्रीच्या रात्री तिथून निघालो ते ठाण्यालाच डायरेक्ट दवाखान्यातच ऍडमिट केलं.